गुरुवर्य संगीत भजन स्पर्धेतून गुरूंचं महत्त्व रुजवणं ही आपण जोपासलेली संस्कृती निश्चितच कौतुकास्पद आहे, असं प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केलं. वालावल इथं रविवारी सायंकाळी निमंत्रित गुरुवर्य भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्रीदेव लक्ष्मीनारायणादी देवस्थान, स्थानिक सल्लागार व्यवस्थापन उपसमिती वालावल आणि वालावल गावातली भजन मंडळं यांच्या संयुक्त विद्यमानं रविवारी गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गुरुवर्यांचा देखील मनीष दळवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा भक्तिरसानं ओतप्रोत भरलेला सोहळा श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर वालावल इथं भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. भजन स्पर्धेचं उद्घाटन मनीष दळवी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी माजी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, वालावल सरपंच राजा प्रभू, देवस्थान लक्ष्मीनारायण देवस्थान समितीचे गुरु देसाई, युवा उद्योजक संतोष वालावलकर, आनंद वालावलकर, मनोज वालावलकर उपस्थित होते. यावेळी गुरुवर्य भाऊ देसाई, घनश्याम वालावलकर, वायजे देसाई, विनायक आजगावकर, रेखा देसाई, सुषमा प्रभू, सुमती साळसकर, निशा साळसकर, अनंत पाटकर, रामचंद्र वालावलकर, संदीप साळसकर, संदीप प्रभू यांचा मनीष दळवी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. आजच्या मोबाईलच्या जमान्यात गुरु शिष्य परंपरा लोप पावत चालली आहे. अशा वेळी आपली कोकणची लोककला भजन ही संस्कृती गुरुवर्य निमंत्रित भजन स्पर्धेच्या माध्यमातून वालावल इथं गेले 2 वर्ष सुरू आहे, हे कौतुकास्पद असल्याचं मनीष दळवी यांनी सांगितलं. श्रीदेव लक्ष्मीनारायणांच्या आज या दरबारामध्ये माझं औक्षण करून माझं वाढदिवसाचा या ठिकाणी आपण शुभेच्छा दिल्या, याबद्दल मी सुरुवातीलाच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण इतका सुंदर योगायोग आपल्या आयुष्यात येण्यासाठी खरं तर कोणाचे तरी आशीर्वाद असावे लागतात आणि त्याच्यामुळेच खरं तर हा योग जुळून आला असं मी मानतो. आणि आज नारायणाचे आशीर्वाद या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना तुमच्या आशीर्वादाने मला प्राप्त झाले असं मी मानतो. आणि निश्चितपणे या जिल्ह्याची सेवा करत असताना, या जिल्ह्यातील जिल्हावासियांची सेवा करत असताना जे राजकीय सामाजिक बळ आवश्यक असतं ते निश्चितपणे अशा प्रकारच्या आपल्या शुभाशीर्वादाने निश्चितपणे मिळतं. आणि आज या ठिकाणी आल्यालाच मला सुरुवातीलाच सरपंच आणि देसाई यांनी सांगितलं की तलावाचं एक असं काम आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे. आणि तेव्हाच त्यांना सांगितलं की मी मंदिरात उभा आहे, त्यामुळे मी एका हो म्हटलं म्हणजे की त्याच्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न आदरणीय राणेसाहेब असतील, आदरणीय निलेशजी असतील, नितेशजी असतील, या सर्वांकडून त्यांचा पाठपुरावा करून, शासनाकडे पाठपुरावा करून आपण हा विषय निश्चितपणे मार्गी लावू. कारण आपण जे बोललात ते परमेश्वराने आपल्याकडून मला कार्य करण्यासाठी जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी माझ्यावर दिली निश्चितपणे मी पाडेन आणि त्यासाठी आवश्यक ती शक्तीसुद्धा आणि त्यासाठीचं बळ निश्चितपणे श्रीदेव नारायण मला देईल अशी मला खात्री आहे. आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण गुरु शिष्य परंपरा कायम ठेवण्याची खरंच एक खूप चांगली सेवा या ठिकाणी करतात. खरं तर आजच्या जमान्यामध्ये जेव्हा मोबाईलचा आजचा जमाना आहे आणि त्याच्यामध्ये गुगल आणि या सगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करत असताना आपण आपला इतिहास, आपली भूमी, आपला नातं, आपले गुरु या सगळ्याचा हळूहळू विसर दिवसेंदिवस पडत चाललेला आहे. अशा काळामध्ये आपण एका सुंदर अशा कार्यक्रमाचं खऱ्या अर्थाने आयोजन केलं आहे. आज या ठिकाणी अनेक गुरुवर्य समोर बसले आणि या सगळ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या ही सगळी परंपरा कायम ठेवण्यासाठी त्यांनाही आवर्जून या ठिकाणी सन्मानित केलं. त्याबद्दल आयोजकांना मी धन्यवाद देतोच. परंतु एक सुंदर विचारधारा आपण घेऊन काम करतात. ही विचारधारा गावागावामध्ये खरं तर रुजली पाहिजे. आपली कोकणाची ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती टिकवण्याची महत्त्वाची भूमिका आपण सगळेजण निभावतात. यासाठी मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. अशा प्रकारचे उपक्रम या पुढच्या काळामध्ये आपण सातत्याने करत राहा. त्याच्यामध्ये आवश्यक त्या नवीन नवीन संकल्पना आपण सातत्याने घेऊया. परंतु आज आपल्याला या पुढच्या काळामध्ये या नवीन पिढीला या सगळ्या विषयांची ओळख करून देणं, आपल्या गुरुचं महत्त्व या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये रुजवणं, त्याच्यासाठी अशा प्रकारचं कार्यक्रम आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण भजनाची स्पर्धा घेतात. या सगळ्यामुळे आपली संस्कृती, परंपरा, हिंदू धर्माची संस्कृती आपण कायम ठेवण्यासाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. याबद्दल आपल्याला मी मनापासून धन्यवाद देतो. परमेश्वर रूपी सेवा करण्याचं माध्यम भजन या लोककलेत आहे. भजन स्पर्धेचा हा प्रवास अखंडित राहील असा विश्वास प्रफुल्ल वालावलकर यांनी व्यक्त केला. आधार घेऊन तुम्ही सर्वांनी
आज ही गुरुवारी भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे. ही गुरुवारी भजन स्पर्धा आयोजित केली तर आजचा दिवस आहे संकष्टीचा. संकष्टी म्हणजे गजाननाचा आजचा दिवस आहे. गणपती बाप्पाची पूजा करतो. संत एकनाथाने गणपतीला सुद्धा गुरुचं स्थान दिलेलं आहे. ओंकार स्वरूप असलेला हा आहे तो सद्गुरू स्वरूप आहे असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि आज तुम्ही ह्या आपल्या गुरुवर्यांचं जे तुम्ही स्मरण केलं त्यांच्याप्रती जी कृतज्ञता व्यक्त केली आणि सामवेदाने जे आपल्याला संगीत दिलेलं आहे 14 विद्या आणि 64 कलांपैकी सर्वात उत्कृष्ट कला ती म्हणजे संगीत कला. ही संगीत कला आपल्याला एक असं साधन आहे की ते साधन आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातं. परमेश्वरापर्यंत नेण्यासाठी परमेश्वर जर साध्य करायचं असेल तर त्याच्यामध्ये संगीत हवं आणि संगीताबरोबर सुद्धा साथ हवी ती गुरुची साथ आहे. सद्गुरूशिवाय आपल्याला परमेश्वर प्राप्ती कधीच होत नाही. आणि नवविद्यावृत्तीतील ही सुंदर कला जी आहे भजन कला आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जो सुंदर अप्रतिम वारस आहे ज्याच्यामध्ये सुद्धा परत गुरु शिष्य परंपरा सुद्धा आली आणि ही सर्व गुरु शिष्य परंपरा जपत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आपण ज्याला आदी पंढरी असं म्हणतो किंवा कोकणची पंढरी असं ज्याचा उल्लेख केला जातो त्या लक्ष्मीनारायणाच्या दरबारामध्ये आणखी दुसरं पर्व संपन्न होत आहे. आणि लक्ष्मीनारायणमध्ये तो केशव म्हणजे काय आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरः सर्व देव नमस्कार हा केशव प्रति गच्छती. कुठल्याही परमेश्वराला जरी तुम्ही नमस्कार केला आपल्या आराध्य देवताचं स्मरण केलं तरी सुद्धा ते केशवाच्या चरणी जाऊन पोहोचतं. हा असा सुंदर विलक्षण योगायोग आज जुळून आलेला आहे. प्रास्ताविकातून सरपंच राजा प्रभू यांनी निमंत्रित भजन स्पर्धेबाबत माहिती दिली. या स्पर्धेत जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ वालावल, बुवा भूषणगाडी, श्री मोरेश्वर प्रासादिक भजन मंडळ नेरूर, बुवा भार्गव गावडे, श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, बुवा प्रसाद आमडोसकर, रामकृष्ण हरी सेवा पाठ पंचक्रोशी बुवा आशिष सडेकर, श्रीदेव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, बुवा रमेश येमकर, श्री समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ मळगाव, बुवा गौरांग राऊळ हे 6 निमंत्रित भजन स्पर्धा संघ सहभागी झाले होते. यावेळी भजन स्पर्धेचं परीक्षक मोहन मेस्त्री आणि रुपेंद्र परब तसंच भजनप्रेमी, निमंत्रित भजन संघ, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केलं. दरम्यान या भजन स्पर्धेच्या निमित्तानं रविवारी सायंकाळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी लक्ष्मीनारायण मंदिराला भेट देऊन श्रींचं दर्शन घेतलं. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे, चारुदत्त देसाई, गुरु देसाई, निलेश तेंडुलकर आदी उपस्थित होते. वालावलचे बुवा भूषणगाडी यांच्या जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळाच्या भजनानं स्पर्धेला सुरुवात झाली.